नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी मेथी मटण। अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। एक मेथीची जुडी घेतलेली आहे। तिला असं चांगलं तोडून घेतलं मेथीला मी आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं 2-3 वेळेस। मटणाला पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कुकर मध्ये आपण मटण टाकून घेऊ पूर्ण। कुकर मध्ये मटण टाकलेलं आहे मी। त्याच्यावरती थोडी हळद टाकायची, थोडं मीठ टाकायचं। त्याला चांगलं असं लावून घ्यायचं। हळद आणि मीठ लावून घेतलं मटणाला मी। त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं। आता कुकरचं ढक्कन लावून गॅस ऑन करूया। आता आपण मटण बॉईल करायला ठेवूया। 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। मेथी मटण बनवण्यासाठी मी इथं वाटणामध्ये काय काय घेणार आहे ते बघा। इथं मी आलं, लसूण, धने, खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून तेलामध्ये खोबरं भाजून घेऊ। खोबरं भाजून झालेलं आहे। याला प्लेटमध्ये काढू। त्याच तेलामध्ये मिरच्या भाजून घेऊ। मिरच्या भाजून झालेल्या आहेत। प्लेटमध्ये टाकते। कांदा परतून घेऊ तेलामध्ये। कांद्यामध्ये आलं आणि लसूण पण परतून घेऊया। कांदा भाजलेला आहे, त्याला पण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण धने परतून घेऊया। याच्यामध्ये धने पण भाजून झाले, त्याला प्लेटमध्ये काढू। आता सर्व मसाले आपण पाट्यावरती वाटून घेऊ। पाट्यावरती मसाले वाटल्यानं भाजीची चव चांगली येते। मी मेथीची भाजी असल्यामुळे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरवं वाटण तयार करायचे। वाटण झालेलं आहे बघा। आता याला प्लेटमध्ये काढून घेऊ आपण। बघू शकता मी वाटण लय बारीक नाही वाटलेलं आहे, कारण मेथीची भाजी आणि मटण आहे ना, त्याला थोडं आबडधोबडच वाटायचं। आता आपण मेथी कापून घेऊया। बारीक नाही कापायची जास्त आणि मोठी पण नाही ठेवायची। या पद्धतीने कापायची। बघू शकता मेथी कापून झालेली आहे। मटण पण बॉईल झालेलं आहे। आता भाजी बनवू आपण। त्याकरिता मी गॅस ऑन करते। इथं मी मातीचं भांडं घेतलेलं आहे भाजी बनवण्यासाठी। तेल टाकून घेऊ। तेलामध्ये खडे मसाले टाकायचे, त्याच्यानंतर वाटण टाकायचं। त्याला चांगलं परतून घ्यायचं। थोडं मीठ टाकायचं। मसाले भाजणे झालेले आहेत। आता याच्यामध्ये हे जे आपण बॉईल केलेलं मटण आहे ना, हे पण याच्यात टाकून घ्यायचं। याला चांगलं परतून घ्यायचं। आता याच्यात मेथीची भाजी टाकायची। भाजीला पण परतून घ्यायचं। भाजीला परतणं झालेलं आहे। भाजी आणि मटण मिक्स झाले। हे मटणचं पाणी आहे, त्याच्यावरती टाकायचं। थोडं कोथिंबीर टाकायचं। त्याच्यावर प्लेट ठेवायची। 5 मिनिटं झाकून ठेवायचं। बघू शकता भाजी आपली झालेली आहे। मेथी मटण कसं झालं ते नक्की सांगा। असेच टेस्टी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।